आपण एका हॉलमध्ये बसून प्रत्यक्षात संपर्क साधत आहोत, अशीच एक मनामध्ये भावना आहे. महाराष्ट्राचा नव्हे, तर या भारताचा सामाजिक इतिहास लिहायला जर घेतला गेला, तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अग्रस्थानावर ठेवावं लागेल. त्यांना वगळून हा कुठलाच इतिहास लिहिला जाऊ शकत नाही आणि म्हणून सुमारे 28 वर्ष राज्यकारभार करणारे, खरं तर राज्यकारभार ह्याला म्हणता येणार नाही, समाजकार्य करणारे, त्यांच्या नावातच जी पदवी दिलेली आहे राजर्षी, मराठीचा विषय घेतला, सामासिक शब्द आहे राजर्षी. ऋषितुल्य राजा. ऋषी याच्याशी तुलना व्हावी, असा एक राजा. मला वाटतं राजर्षी असं कुठल्याही जगाच्या पाठीवर एखाद्या राजाला म्हटलं गेलेलं असावं, असं माझ्या तरी ऐकण्यात नाही. खरं तर आपल्या संस्थानामध्ये आपल्या मागील 2 वक्त्यांनी, सन्माननीय वक्त्यांनी फार मोलाचं आणि महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरती मॅडमनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रकाश टाकला. तर एकंदरीत आपल्याला असं लक्षात येतं, की समाजाच्या आणि जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आणि इतकंच नाही, तर आपलं जे संस्थान आहे, हे संस्थान कसं सरस ठरेल इतरांच्या तुलनेमध्ये, याचा नेहमीच प्रयत्न केला. मूळ गरज काय आहे, की आपल्या राज्यातल्या अस्पृश्य समाजातल्या, दलित समाजातल्या लोकांना ज्ञान देण्याचं काम करायचं असेल, तर सगळ्यात पहिली गरज काय आहे? त्यांचं पोट भरलं पाहिजे. कारण पूर्वापार पद्धतीनं हा समाज पोट भरण्यासाठी जगत आला. चांगल्या झोपडीत राहण्यासाठी जगत आला. या लोकांना फक्त शिक्षण, तात्विक शिक्षण हे देण्यात काही मजा नाही, काही अर्थ नाही, हे त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी सगळ्यात पहिली काय सोय केली असेल, 1901 साली सगळ्यात पहिल्यांदा एक वसतिगृह स्थापन केलं. बोर्डिंग स्थापन केलं. या पोरांना, या लेकरांना शिकायला पाहिजे, तर त्यांना जेवायला पाहिजे. त्यांना राहायला पाहिजे. त्यांच्या अन्नाची पहिल्यांदा जर भूक भागवली गेली, तर ही मुलं जसं म्हणतात ना, की उपाशी पोटी कोणतंही तत्वज्ञान पचवलं जाऊ शकत नाही. अगदी त्याच पद्धतीने यांना पहिल्यांदा ही सोय केली, तर ही मुलं शिकतील. प्रत्येक जाती धर्मासाठी इतकंच नाही, 26 प्रकारची वसतिगृह त्यांनी आपल्या संस्थानामध्ये स्थापन केली. हाच वारसा घेऊन रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील, ज्या पद्धतीनं राजर्षी शाहू महाराजांनी प्रत्येक जातीसाठी एक स्वतंत्र वसतिगृह स्थापन केलं. कर्मवीर अण्णांनी त्यांच्या पुढे पाऊल टाकत त्यांचा आदर्श घेत एकाच वसतिगृहात, एकाच छताखाली सर्व जाती धर्माचे विद्यार्थी आणून दाखवले. म्हणजे ही प्रेरणा त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांकडून मिळाली होती. खरं तर मगाशी मॅडमनी सांगितलं, की आंतरजातीय विवाह. खरं असं म्हणतात, आंबेडकरांचं पण नंतर एक ठाम मत झालं, की समाजामध्ये खरंच समानता आणायची असेल, समता नांदायची असेल, तर तुम्हाला आंतरजातीय विवाहच करावे लागतील. रोटी-बेटी व्यवहार, रोटी व्यवहार शक्य आहे. पण जोपर्यंत बेटी व्यवहार समाजामध्ये रूढ होत नाही, तोपर्यंत जाती व्यवस्था आहे त्याच पद्धतीनं फक्त वेगळ्या स्वरूपामध्ये दिसू लागेल, हे त्यांचं मत होतं. जसं सांगितलं, की कर्ते समाज सुधारक होते. खरं आहे ते. आपल्या चुलत बहिणीचा विवाह यशवंतराव होळकर या धनगर समाजामध्ये असणाऱ्या एका तरुणाशी केला. इतकंच नाही, फक्त एकावर थांबले नाहीत. त्यांनी त्या काळामध्ये जवळपास 100 विवाह आंतरजातीय लावून दिले होते. त्या काळातली ही क्रांतिकारी गोष्ट आहे. आपण ही सध्या आजही आपण त्या गोष्टींना किती मोठ्या प्रमाणात फेस करतोय, की त्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतंय. कोणीतरी उभं राहतं, सामाजिक सगळ्या ह्या बंधनांना झुगारून देतं आणि तुमच्या आमच्यासाठी आज तो एक स्मरणाचा विषय होतो, तो एक भाषणाचा विषय होतो, तो एक डोक्यात घेण्याचा विषय होतो. ते आहेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज. डॉक्टर आंबेडकर त्यांना म्हणाले होते त्यांच्याबद्दल मत व्यक्त करताना, की शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. लोकशाही कशी ही खरं तर राजकीय प्रणाली आहे. परंतु सामाजिक लोकशाहीचे जर जनक, सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ कोण असतील, तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज होय.
एवढ्यावर गोष्टी भागत नाहीत. सामाजिक कार्य करत असताना हे जीवनाच्या सर्वच भागामध्ये, सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा ठसा उमटवला. सॉरी. आपण हे सगळं सन्माननीय गवळी मॅडम यांच्या भाषणातून ऐकलेलंच आहे. त्या गोष्टी रिपीट न करता आपल्याला एक गोष्टही माहिती असावी, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाला त्यांनी मदत केलीच केली. परंतु ज्याच्या हाती वृत्तपत्र, त्याच्या हाती नेतृत्व समाजाचं. आणि आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, ज्यांना शिकता येत होतं, ज्यांना लिहिता येत होतं, ज्यांना वाचता येत होतं, त्याच समाजानं इतर समाजावरती नेहमी सत्ता गाजवलेली आहे, चालवलेली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. हे सुरू करत असताना त्यांना जी आर्थिक मदत होत होती, तीही पर्यायानं शाहू महाराजांनीच केली होती. हेही आपल्या सर्वांच्या या ठिकाणी लक्षात आणू इच्छितो. अ, खरं तर जास्त बोलता येईल. भरपूर लोकांनी या ठिकाणी चांगली-चांगली मतं आणि समग्र इतिहास त्यांचा समोर आपल्या डोळ्यासमोर उभा केलेला आहे. खरं तर एक किस्सा शाहू महाराजांच्या जीवनातला सांगू इच्छितो. एक बाजार होता, आठवडी बाजार. आठवडी बाजार म्हणले की हर तऱ्हेचे नमुने, हर तऱ्हेच्या वस्तू घेऊन पूर्वीच्या काळामध्ये अगदी लहान मुलं, बाया-बापड्या सगळी म्हातारी मंडळी ही बाजारच्या ठिकाणी पोहोचायची. बाजार म्हणजे नुसताच बाजार नव्हता, ते एक निमित्त होतं. अगदीच सासरवासणीला बाहेरच्या लोकांना भेटण्याचं सुद्धा. हे आपण सर्वजण जाणता. हां. आणि मग असंच एक म्हातारी बाई होती, वृद्ध स्त्री होती. ती आपल्या डोक्यावरती काहीतरी शेतातलं, रानातलं घेऊन विकायला बाजारला गेली. असेच थोडेसे पावसाळ्याचे दिवस होते. ढग जमून आले, वारा वाहू लागला. बाजार संपत आला होता. ती ज्यांच्या सोबत आली होती तेही निघून गेले होते. परिस्थिती आता अशी होती की कसं जायचं? पदराच्या गाठीला काही आणे होते, काही नाणी होती. पण आता जायला वाहन कुठं आहे? अशा परिस्थितीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्यात असणारी ती एक वृद्ध स्त्री, एक म्हातारी पायी चालू लागते घराच्या दिशेने. ती जात असताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची मोटार गाडी मागून येते आणि ती गाडीला हात करते. गाडी धुरळा उडवत असते. ती तशीच समोर जाऊन थांबते. विचारपूस केली जाते, "म्हातारे तुला कुठे जायचंय?" ती म्हणते, "माझ्या पदराशी काही आणे आहेत, नाणी आहेत. तुम्हाला देईन मी, पण मला त्या ठिकाणापर्यंत सोडा." म्हातारीला गाडीमध्ये घेतलं जात होतं. आजकाल मोटारी हल्ली सगळीकडे आहेत. त्या काळात मोटार म्हणजे अगदीच बघण्यासारखा विषय होता. म्हातारी मोटारीत बसली. मोटार पुढं धुरळा उडवत चालू लागली. म्हातारीचं गाव आलं. गावातला चौक आला. पारावर बसलेली माणसं अचानक हालचाल करू लागली. काय झालं? काय झालं? गाडी आली. म्हातारी गाडीतून उतरली आणि पदराला खवलेले काही नाणे देऊ केले आणि नाणे जो माणूस होता आतमध्ये बसलेला, त्या माणसाने ते नाणे घेण्यास नकार दिला. "फक्त तुझा आशीर्वाद राहू दे." इतके शब्द बोलतात माणसांचा त्या ठिकाणी अगदीच गराडा पडला. गर्दी जमू लागली. इतक्यात मोटार चालती झाली. माणसं सगळी म्हातारीला म्हणू लागले, "अगं म्हातारे तुला माहितीये का हे कोण होते?" ते म्हणाले, "मला काय रे बापा माहिती." हं. ते म्हणाले, "अगं तू ज्या गाडीत आलीस, ती गाडी म्हणजे तो आपला राजा होता." म्हातारीला भरून पावल्यासारखं झालं. म्हातारीनं त्या गाडी ज्या ठिकाणाहून गेली ती धूळ माथ्याला लावली आणि म्हणाली, "बापा तुला लाख-लाख आशीर्वाद. तू असाच मोठा हो." म्हणजे इतक्या सर्वसामान्य माणसाचा सुद्धा विचार करणारा हा लोकराजा, रयतेचा राजा. खरं तर याला रयतेचा राजा, लोकराजा न म्हणता मी थोडंसं पुढे जाईल. याला वंचिताचा राजा म्हणूया. लोक आहेत सगळेच, पण त्याही वेळेला लोक कॅटेगराईज होते. त्याही वेळेला लोक वर्गीकरणात होते. जरी तो राजा सर्वांचा असला, तरी तो जास्त करून वंचितांचा राजा होता. तुमचा आमचा राजा होता. गुणग्राहकता हा गुण सगळीकडेच बघायला मिळत नाही. जसं छत्रपती शिवरायांच्या अंगी हा गुण होता, अगदी तसाच्या तसाच तो गुण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मध्ये होता. कोणत्या युद्धाला, कोणत्या मोहिमेला, कोणता मोहरा पुढे चालवायचा
हे जसं छत्रपती शिवरायांना समजलं होतं, तसं आपल्या राज्यामध्ये कोणाच्या पाठीवर थाप टाकायची, कोणाला पुढं करायचं इतकंच नाही, तर कुठला मल्ल तुम्हाला माहिती आहे, की कोल्हापूर म्हटलं की पैलवान, कुस्तीचे फड, आहे की नाही? अगदीच चित्रनगरी सुद्धा. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके या सगळ्या गोष्टी आपल्या इथं घडलेल्या आहेत. याला कारण आहेत. ते म्हणजेच गुणग्राहक, सर्व गुणसंपन्न, जगाच्या पाठीवर एकमेव अद्वितीय म्हणता येतील अशा पद्धतीनं असणारे आपले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र वादन करतो. आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी अर्थात आमचे किशोर भगत सर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, ज्येष्ठ मंडळी, त्याचबरोबर माझे सहकारी असतील किंवा आमच्यापेक्षा लहान थोर मंडळी असतील, या सर्वांनी आपण निश्चितपणानं आपण जर उंची मोजायला गेलो, तर गगनापुढे आपण फारच ठेंगणे आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांपुढे एकच करू शकतो आपण, तिथं फक्त नतमस्तक होऊ शकतो. त्या ठिकाणी फक्त त्यांचे गुण घेण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा या फार मोठ्या व्यक्तिमत्त्वाला आपण त्रिवार सलाम करूया, कोटी-कोटी वंदन करूया आणि आमच्या, आता तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांच्या या ज्ञानार्थी फाउंडेशनला फार-फार लाख-लाख शुभेच्छा आणि या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिलात. मला थोडा वेळ तरी सहन केलंत.